लोकसभेची सदस्य संख्या 824 जागांपर्यंत वाढण्याची शिफारस करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची ही शिफारस आहे। मतदारसंघ 2 किंवा 3 भागात विभागण्यासाठी बहुघटकीय निकषांचा प्रस्ताव समोर आलेला आहे। सर्व मोठ्या राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये 50% वाढ त्यामुळे होऊ शकते। लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जागा दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे। मतदानाच्या टक्केवारी त्यामुळे 2.3% वाढ होण्याची शक्यता आहे। केरळच्या जागा 20 वरून 30, तामिळनाडूच्या 39 वरून 59, उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून थेट 120 होणार आहे। शिवाजी काळे अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, हा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा आहे। भारताची लोकसंख्या आता सुमारे 1.5 अब्ज झालेली आहे। प्रचंड मोठे मतदारसंघ आहेत आणि अशावेळी ही मागणी जुनी होती आणि ती आता प्रत्यक्षात येताना दिसते। काय परिस्थिती असू शकते? केंद्राची विरोधकांकडून याला कसा प्रतिसाद येतोय, काय सांगाल? डिलिमिटेशन विधेयक मागच्या अधिवेशनामध्ये आणण्यात आलं होतं, ते फेटाळण्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या सल्लागार समितीने हा अहवाल दिलेला आहे। त्याच दरम्यान देशातील महत्वाचे पक्ष त्यांची फूट होताना पाहायला मिळते। त्यांच्याकडनं भाजपला, खास करून एनडीएला पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय। जर भविष्यामध्ये 2/3 बहुमत एनडीएचं झालं तर भविष्यामध्ये पुन्हा एकदा डिलिमिटेशन हे विधेयक आणलं जाऊ शकतं। त्या दृष्टिकोनातून हा अहवाल महत्वाचा मानला जात आहे। मात्र या अहवालामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या अगोदरचं जे विधेयक होतं ते 2011च्या जनगणनेनुसार होतं। मात्र आता जो अहवाल आहे त्याच्यानुसार 2027 पर्यंतची जनगणना होणार आहे। त्याची आकडेवारी गृहीत धरावी। फक्त आकडेवारीच नाही तर अहवालात असं सांगितलं जातं, प्रादेशिक समतोलाचा विचार करावा। त्याचबरोबर जागतिक दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने जग पुढे जात आहे त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा पुढे जाण्याचा विचार करतो विकसित भारत म्हणून, तेव्हा आकारमानाचा विचार करावा। त्याचबरोबर भौगोलिक विचार करावा, अनुसूचित जाती जमाती या सगळ्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे। फक्त लोकसंख्या हा निकष समोर ठेवून चालणार नाहीये। त्याचबरोबर जी छोटी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दुप्पट मतदारसंघाची संख्या करण्यात यावी। त्याचबरोबर ज्या राज्यांची संख्या सध्या बऱ्यापैकी ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये 80 आहे तर त्यांची 120 होईल, महाराष्ट्राची 48 आहे तर त्या ठिकाणी 72 होईल। मागच्या विधेयकाप्रमाणेच हे बिल मिळतं जुळतं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र यामधील सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिला केंद्रित मतदारसंघ असावेत। त्या सगळ्या दृष्टिकोनातून यामध्ये या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामुळं आता नवीन जे विधेयक येण्याची शक्यता आहे, मान्सून आपलं हे जे सत्र सुरू होणार आहे संसदेचं, त्या सत्रामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये या विधेयकासह 1 नेशन 1 इलेक्शन हे देखील विधेयक आणलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण भाजप ज्या पद्धतीने अलीकडच्या काळात स्वतःची रणनीती आखताना पाहायला मिळते आणि एनडीएचा आकडा जर 2/3 पुढे गेला तर निश्चितपणे हे जे विधेयक आहेत ते आपल्या समोर येतात। अर्थात अनेक मोठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत देशाची आणि प्रत्येक राज्याची सुद्धा। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।